आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल मौसूद तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या ते। अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होतात। त्याचबरोबर ह्या 15 ते 20 दिवस टिकतात पण, आणि शिवाय गुळाच्या पाकाचं टेन्शनही नाही। अगदी झटपट रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। वड्या तयार करण्यासाठी शक्यतो गावरान तिळाचाच आपल्याला वापर करायचा आहे, कारण तो चवीला खूपच छान असतो, थोडासा काळपट असतो। इथे आपण 1.5 वाटी तीळ घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगादाणे, आणि तुम्ही इथं 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। त्याच्याच बरोबरीला आपण इथं 2 वाट्या इतका सेंद्रिय गुळ बारीक चिरून घेतलाय। 3 ते 4 चमचे इथं खोबऱ्याचा कीस घेतलाय, त्याऐवजी तुम्ही तीळ सुद्धा घेऊ शकता। आणि इथं 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे मध्यम आचेवरती। आता त्यामध्ये आपण हे घेतलेले तीळ खमंग असे भाजून घ्यायचे। गॅस मोठा करायचा नाही। अगदी 5 ते 7 मिनिटांनंतर अगदी हलका सोनेरी रंग बदलला तिळाचा आणि एक खमंग वास सुटला की मग आपले तीळ भाजले गेलेत असं समजायचं। अगदी 7 मिनिटांमध्येच हे तीळ भाजले गेलेत। आता आपण हे ताटामध्ये ठेवूया। त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे पण भाजायला घेऊया। शेंगदाणे आणि तीळ आपल्याला अगदी खमंग भाजायचे, म्हणजे आपली तीळवडी खमंग लागते। त्यामुळे कच्चे ठेवायचे नाहीत किंवा फार करपून घ्यायचे नाहीत, नाही तर तिळाच्या वडीची चव बदलते। आता हे शेंगदाणे पण आपण तिळाच्याच ताटामध्ये ओतून घेऊया। आता हे मिश्रण थंड झाल्यावर मग आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे। आता त्याच कढईमध्ये गार्निशिंगसाठी जे खोबरं घेतलेले ते पण आपण मंद आचेवरती नुसतं हलकं भाजून घेणार आहोत। रंग बदलला गेला नाही पाहिजे, पण असं भाजल्यामुळे आपली तीळवडी 20 दिवस टिकली तरी पण खमंग खुसखुशीतच लागते। वडीच्या मुख्य प्रोसेसकडे वळूया। गरम कढईमध्येच आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया, आणि तूप पगळलं की लगेचच त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गुळ आहे तो घालायचा आहे। इथं आपण चिक्कीचा गुळ वापरायचा नाही, अशा कोरड्या गुळाचाच वापर करायचा, त्यामुळे मौसूद आणि खुसखुशीत वडी होते। चिक्कीच्या गुळामुळे वडी वातड होते। आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाहीये, फक्त हा गुळ व्यवस्थित एकसारखा मेल्ट करून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटांनंतरच हे मिश्रण अगदी व्यवस्थित हलकं झालेलं आहे आणि सगळ्या गुळाच्या गाठी गेलेल्या आहेत आणि मौसूद असं आपलं गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला वडी मौसूद होण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक करायची आहे, ती म्हणजे या गुळाच्या मिश्रणामध्ये आपण 2 चमचे पाणी घालून घेतलेले। पाणी घातल्यामुळे हे मिश्रण अगदी हलकं होतं आणि हेच ते कारण आहे जे म्हणजे आपली वडी मौसूद होते। आता असं थोडंसं पाणी घातल्यावरती थोडासा फेस यायला सुरुवात झालेली या मिश्रणाला। या स्टेजवरती गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। साजूक तूप घातल्यामुळं आपली तिळगुळाची वडी स्वादाला खूप छान लागते, त्याचबरोबर मौसूद होते आणि तोंडात घालता क्षणी विरघळते। आता ह्या तयार मिश्रणामध्ये आपण शेंगदाणा आणि तिळाचा जो कूट तयार केलेला आहे तो घालून हे मिश्रण व्यवस्थित झटपट मिक्स करून घ्यायचे, कारण की गूळ असल्यामुळं हे मिश्रण लगेचच कोरडं व्हायला सुरुवात होते आणि अगदी घट्ट होतं। त्यामुळं आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे झटपट, कारण की गुळामुळे पटकन हे घट्ट किंवा कडक होण्याची शक्यता असते। इथं बघा अगदी झटपट मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण, पण लक्षात ठेवा गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे। त्याचबरोबर आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण पटकन ओतून घेणार आहोत, आणि ताटातलं जे मिश्रण आहे ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला ताट भरून पसरून घ्यायचे एकसारखं। तुम्ही इथं बर्फी ट्रे सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने आपण स्पॅच्युलाने हे मिश्रण सगळं व्यवस्थित पसरून झालं की ज्या वाटीला आपण तूप लावलेलं होतं त्या वाटीने हे मिश्रण पुन्हा एकदा आपण एकसारखं करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या तिळाच्या वड्या अगदी एकसारख्या आकाराने होतील आणि जाडीने पण एकसारख्या होतील। अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून झालं की हे मिश्रण आपलं व्यवस्थित सेट होतं। आणि त्याचबरोबर आता आपण जो किसून घेतलेलं खोबरं होतं ते त्या मिश्रणावरती आपल्याला टाकून घ्यायचंय। हे खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे ही वडी जरी जास्त वेळ टिकली तरी पण आपली वडी अगदी खुसखुशीत आणि चवीला छान लागते। खोबरं भाजून घेतल्यामुळं जास्त दिवस टिकली तरी पण वडीला वास खवट येत नाही। आता खोबरं घातल्यानंतर वाटीने पुन्हा एकदा व्यवस्थित ही वडी प्रेस करून घ्यायची आहे, कारण की खोबरं भाजल्यामुळे हलकं झालेलं होतं। जर जास्त प्रेस नाही झालं तर पटकन खोबरं बाजूला निघू शकतं वडीपासून। अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस केल्यानंतर ताटाला कोमटपणा आल्यानंतरच ह्या वडीला कापून घ्यायचे। फार गरम असताना पण ह्या वड्या कापायच्या नाहीत आणि फार थंड झाल्या तर ह्या वड्या पाडता येत नाही। त्यामुळे आपल्याला ही जे ताटाला लावलेली थापलेली वडी आहे ती आपल्याला कोमट असतानाच कापून घ्यायची आहे। अगदी मौसूद छान वड्या तयार होतात। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। अगदी 15 ते 20 मिनिटातच या वड्या तयार होतात।
वडी कापताना तुम्ही लहान मोठी किंवा तुमच्या आवडीचा आकार त्याला देऊ शकता। लहान मुलं असतील तर तुम्ही ट्रायंगल, गोल असा कुठलाही आकार देऊ शकतात त्यांच्या आवडीचा। अशा पद्धतीने ह्या वड्या झटपट कापून तयार झालेल्या आहेत। फक्त काढायची गडबड करायची नाही। ताटातलं मिश्रण थंड झाल्यानंतर ह्या वड्या आपोआपच सुटतात आणि झटपट निघतात। त्यामुळे अशा पद्धतीने आकार देऊन झाल्यानंतर वडी थंड झाल्यावरतीच काढून घ्यायची। अगदी 5 मिनिटांनंतर ताटातल्या वड्या थंड झालेल्या आहेत। आता आपण ह्या वड्या काढण्यापूर्वी काय करायचे, आपण जो आकार पाडून घेतलेला आहे तो सुरीच्या सहाय्याने आणखीन शार्प करायचा आहे, जेणेकरून आपली वडी अगदी सहजपणे झटपट निघेल। इथं बघा अगदी सहज आपल्या ह्या वड्या निघालेल्या आहेत। अशाच पद्धतीने ह्या सगळ्या वड्या काढून घेऊयात। आरामात 15 ते 20 दिवस ह्या टिकतात। अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही देखील करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।